बुक आणि आपण मागील भागामध्ये बघितलं होतं मुळामध्ये भारत आहे कसा. ठीक आहे, भारताचं स्थान कसं आहे आणि त्यातही महाराष्ट्राचं स्थान कसं आहे, महाराष्ट्राचं लोकेशन, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग, महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग याविषयी थोडक्यात माहिती आपण बघितली. याशिवाय आपण नदी प्रणालीचाही थोडक्यात आढावा घेतला होता. आपण सर्वांनी ह्या बुकमधून ते रिवाइज केलं असेल असं मी मानते. त्याचबरोबर बुक सिरीजमध्ये तुम्हाला भरपूर असे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सही दिलेले आहेत. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण एमपीएससी करत आहोत तेव्हा फॅक्ट्सवर लक्ष देणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, यामुळे या फॅक्ट्स तुम्हाला व्यवस्थित चार्ट फॉर्म मध्ये या बुकमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे नक्की घ्या केसागर पब्लिकेशनचं महाराष्ट्राचा भूगोल हे बुक. ठीक आहे, आणि रिवाइज करायला चालू करा जेवढं आपलं होत आहे तेवढं. ठीक आहे, तर आपण बेसिकली महाराष्ट्राचा ओव्हरऑल आढावा घेतलेला आहे भौगोलिकरित्या. ठीक आहे, किंवा मग आपण म्हणू भूरूपीय आकार म्हणतो की शिलावरणाचा बेसिकली आपण आढावा घेतलेला. ठीक आहे, आजच्या भागामध्ये महाराष्ट्राचा क्लायमेटोलॉजिकल रेफरन्स कसा येतो त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आता महाराष्ट्र हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे ट्रॉपिकल एरियामध्ये येतो. ठीक आहे, आता ट्रॉपिकल एरियामध्ये आल्यामुळे काय होतं की महाराष्ट्र हे बेसिकली वर्षातील काही महिने असे असतात जिथं सूर्यकिरण ही सरळ पडतात. ठीक आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ट्रॉपिकल एरियामध्ये जे फीचर्स बघायला मिळतात ते सगळे फीचर्स तुम्हाला एकट्या महाराष्ट्रातही बघायला मिळतात. ओके, यामध्ये तुम्ही वर्षावने बघू शकता, यामध्ये तुम्ही पानझडी वने बघू शकता, यामध्ये काही ठिकाणी तुम्ही काटेरी वने बघू शकता, काही ठिकाणी तुम्ही गवताळ प्रदेश बघू शकता. तर हे जे ट्रॉपिकल एरियामधले आपण जो बायोमवाला पार्ट घेतला होता किंवा आपण वनांचा साधारण आढावा घेतला होता, या आढावा घेताना ट्रॉपिकल रिजन मध्ये जे पार्ट्स आपण बघितले होते, काटेरी वने, गवताळ प्रदेश, त्यानंतर पानझडी वने, इवन सदाहरित वने, याबरोबर मॅंग्रोव्हची वने आणि इवन वाळवंटी भागाचाही विचार केला तर महाराष्ट्रामध्ये काही एरिया हा अजिबात पाणी नसलेला म्हणजे कम्प्लिटली अवर्षणग्रस्त भाग. ठीक आहे, त्यामुळे या सगळ्या टाईपचे फीचर्स तुम्हाला ट्रॉपिकल फेज मध्ये जे बघायला मिळतात ते तुम्हाला महाराष्ट्रामध्येही बघायला मिळतात. ठीक आहे, आता मुळामध्ये महाराष्ट्राचं लोकेशन हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या खाली. ठीक आहे, आता ट्रॉपिकल एरियाचं किंवा ट्रॉपिकल क्लायमॅटिक झोनचं फीचर हे असतं की जगामध्ये कोणताही इन्फ्लुएन्स करणारा इव्हेंट घडू दे, इथलं वेदर हे अफेक्ट होतं. आता साधी गोष्ट आहे मॉन्सून. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये किंवा बेसिकली आपण भारताचा विचार केला तर भारताचं क्लायमेट कसं आहे तर मॉन्सून टाईप ऑफ क्लायमेट. ठीक आहे, म्हणजे काय बेसिकली मॉन्सूनने इथलं क्लायमेट बऱ्यापैकी इन्फ्लुएन्स झालेलं आहे. आता हा मॉन्सून काय आपल्या आसपास बनत नाहीये. ठीक आहे, मॉन्सून बनण्यासाठीची जी फेज सुरू होते ती बेसिकली तुमच्या पॅसिफिक ओशनचा जो मिडल करंट आहे त्या भागामध्ये चालू होते. आता तो करंट कुठे, आपण कुठे, अंतर भरपूर आहे. ठीक आहे, त्यानंतर हे वारे वाहत वाहत येतात आणि कुठेतरी मॅडागास्कर आयलंडवर हाय प्रेशर झोन तयार होतो आणि त्या झोन पासून ते उत्तरेकडे वारे वाहू लागतात ज्यामुळे मॉन्सून तुमच्या भारतामध्ये येतो. म्हणजे काय, मॉन्सून भारतात पडण्यासाठी प्रवास भरपूर मोठा केलेला असतो. ओके, त्याच्या आसपासचे जे क्लायमॅटिक फीचर्स असतात ते त्याला पुश करण्याचं काम करत असतात. आता साधी गोष्ट आहे की ज्या पद्धतीने आपण भारताच्या बाबतीत बघतो तसंच महाराष्ट्राची ही कंडिशन आहे. महाराष्ट्राचं हवामान जे आहे तेही मॉन्सूनने प्रभावित असं हवामान. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भाग जर तुम्ही बघितला की पश्चिम किनारपट्टीचा प्रॉपरली जर विचार करायला गेला तर पश्चिम किनारपट्टीचा जो भाग बघितला तर या पश्चिम किनारपट्टीवर बेसिकली प्रतिरोधाचा पाऊस म्हणजे काय, ते बेसिकली हवा अडल्यामुळे किंवा ढग अडल्यामुळे जो घाटाच्या एका साईडला किंवा प्रतिरोधाच्या एका साईडला जो भरपूर असं पर्जन्यवृष्टी होते त्या रूपाचा पाऊस तुम्हाला महाराष्ट्रात बघायला मिळतो. यासाठी सर्वात मोठा घटक जो याला बेसिकली आपण म्हणू शकतो जबाबदार आहे तो म्हणजे तुमचा पश्चिम घाट. पश्चिम घाट आपल्याला प्रतिरोधाचा पाऊस पाडून देण्यासाठी मदत करत असतो. पश्चिम घाटाचा पुढील जो भाग आहे तो म्हणजे बेसिकली पर्जन्य छायेचा प्रदेश. ठीक आहे, तर आपण बेसिकली हे थोडंसं ड्रॉ करून बघूया म्हणजे आपल्याला कळायला इझी जाईल. ठीक आहे, आता मॉन्सून भारतात कसा आला हे मी तुम्हाला सांगितलं. बेसिकली तुमच्या पॅसिफिक ओशन मध्ये, एक मिनिट, पॅसिफिक ओशन मध्ये
बेसिकली हॉट करंट किंवा वॉर्म करंट तयार होतो. हा वॉर्म करंट पुढे येत येत व्यापारी वारे किंवा ज्याला आपण ट्रेडविंड्स म्हणतो, हे ट्रेडविंड्स काय करतात, हा वॉर्म करंट तुमचा वेस्टला सरकवण्याचं काम करतात. ओके, आपण त्याचीही एक छोटीशी डायग्राम बघूयात वाटल्यास. हे आपलं आधीच्या लेक्चर्समध्ये झालेलं आहे, परंतु आपण तरीही बघत आहोत. ठीक आहे, तर दिस इज युअर इक्वेटर, ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो. ठीक आहे, आणि हा तुमचा पॅसिफिक आहे. ठीक आहे, हे आहे एशिया, इंडोनेशिया वगैरे आहे. दिस इज युअर ऑस्ट्रेलिया. इथं आहे तुमचं युनायटेड स्टेट्स आणि टिपिकली म्हणायला गेलं तर नॉर्दर्न अमेरिका. दिस इज युअर सदर्न अमेरिका. ओके, आता काय होतं की अराउंड डिसेंबर जानेवारी वाला जो पार्ट असतो, त्या पार्टमध्ये ह्या भागाचं तापमान जे आहे हे सडनली राईज व्हायला लागतं. ठीक आहे, राईज झाल्यामुळे काय होतं, ट्रेडविंड्स जे असतात ते ह्या पिरियडमध्ये खूप ज्याला आपण म्हणू शकतो पॉवरफुल असतात. ठीक आहे, त्यामुळे काय होतं की इथले जे तापमान वाढले आहे, हे तापमान वॉर्म करंटचे जे असते ते हलके झालेले असते, हे ट्रेडविंडच्या सहाय्याने बेसिकली पुढे पुढे ढकललं जातं. म्हणजे काय, तर बेसिकली समुद्राचं पाणी आपण पश्चिमेकडे सरकवण्याचं काम करतो. ठीक आहे, आपण म्हणजे ट्रेडविंड्स. ठीक आहे, तर आता हे पश्चिमेकडे सरकत असताना तापमान वाढत जाणार आहे. ठीक आहे, वाढत जाताना काय होतं की बेसिकली या पाण्याचं बाष्पीभवन व्हायला सुरुवात होते आणि यातून क्लाउडची निर्मिती होते. हेच क्लाउड्स म्हणजे तुमचे मॉन्सूनचे क्लाउड. ठीक आहे, वाहत असता असता हे क्लाउड्स काय करतात, रस्त्यामध्ये जेवढा काही पाण्याचा प्लॅटफॉर्म मिळतो, त्या पाण्याच्या प्लॅटफॉर्ममध्ये जास्तीत जास्त बाष्प उचलण्याचा प्रयत्न करतात आणि त्या बाष्पाचं रूपांतर बेसिकली तुमच्या पाण्याच्या किंवा पावसाच्या ढगामध्ये होतं. ठीक आहे, जेव्हा हे बाष्प संतृप्त होतं, म्हणजे काय, तर बेसिकली रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% होते, तेव्हा हे जे क्लाउड्स असतात ते बेसिकली पाऊस पाडण्याचं काम करतात. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की हे वेस्ट वेस्टला चालले तर भारताकडे कसं येतं. आता यासाठी पण एक थिअरी अशी असते, जस्ट क्लीन दिस अप. आता आपण बेसिकली भारताच्या जवळ पोहोचलेलो आहोत. ठीक आहे, आता हे क्लाउड्स येत आहेत इकडून, हे विषुववृत्त आहे आणि दिस इज युअर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि हा आहे तुमचा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकन. ठीक आहे, मकर वृत्त. आता काय होतंय की जस्ट ड्रॉ, दिस इज युअर इंडिया. ठीक आहे, आता हे क्लाउड्स जे आहे हे ह्या दिशेने यायला लागलेले. आता ह्याच क्षणाला भारतामध्ये उन्हाळा सुरू झालेला आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळे काय होतंय की बेसिकली ह्या भूभागाचं तापमान जे आहे हे अचानकरित्या वाढायला लागतं. ठीक आहे, आता वाढल्यामुळे काय होतं, म्हणजे काय, तर बेसिकली सूर्य जो आहे हा उत्तरेकडे सरकायला लागतो. ठीक आहे, नॉट लिटरली सूर्याने सरके, पण पृथ्वीची उत्तरेकडची साईड ही सूर्याच्या जवळ जायला लागते. ठीक आहे, त्यामुळे काय होणार आहे, या भागाचं तापमान वाढायला लागणार आहे आणि तापमान वाढणं म्हणजे कमी प्रेशर झोन किंवा कमी दाब पट्टा तयार होणे. ठीक आहे, त्यामुळे ह्या भागावरती सडनली काय होतं, कमी दाबाचा पट्टा तयार होतो. ठीक आहे, तर आता इथं कळलं आपल्याला, इथं लो प्रेशर झोन तयार झालेला आहे. त्याच वेळेला सदर्न हेमिस्फिअर आहे, दक्षिण गोलार्ध आहे, या दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा चालू असतो. हिवाळा चालू असल्यामुळे काय, तर बेसिकली दक्षिण गोलार्धामधलं जे टेम्परेचर आहे ते सडनली डिक्रीज व्हायला लागतं. याच वेळेला बेसिकली हे तुमचं मकर वृत्तावर मॅडागास्कर आयलंड आहे. ठीक आहे, मॅडागास्कर आयलंडच्या नॉर्थ साइडला हाय प्रेशर झोन तयार होतो. आता काय होतं की या हाय प्रेशर झोन कडनं या लो प्रेशर झोन कडे हवा फेकली जायला लागते, यातून वाऱ्यांची निर्मिती होते. हे तयार झाले तुमचे नैऋत्य वारे. ठीक आहे, आता इकडून तुमचे मॉन्सून येत आहेत. ठीक आहे, हे मॉन्सून येताना या वाऱ्यांनी प्रभावित होता आणि हे ढग या दिशेला सरकला, ज्यातून नैऋत्य मॉन्सून वाऱ्यांचा जो पाऊस असतो तो पडायला सुरुवात होते. मॉन्सून कसा येतो हे कळलं असणार. ठीक आहे, सोपं आहे, फक्त टेम्परेचर जिथं जास्त असतं तिथे लो प्रेशर झोन, टेम्परेचर जिकडे कमी असतं तिकडे हाय प्रेशर झोन, ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. आता बेसिकली आपल्याकडे पाऊस आला. ठीक आहे, आता पाऊस आला म्हणजे काय, तर बेसिकली आता हा पाऊस काय करतो, बेसिकली इकडून एंटर करण्याचा प्रयत्न करतो. एंटर करत असताना इकडे त्याला
रोधक म्हणून किंवा स्पीड ब्रेकर म्हणून एक मोठी अशी सलग माउंटेन रेंज बघायला मिळते, ती म्हणजे तुमचा सह्याद्री घाट. ठीक आहे. सह्याद्री घाटामुळे हे जे क्लाउड्स असतात ते अडवून राहतात. ठीक आहे. अडवले गेल्यामुळे काय होतं की बेसिकली हे क्लाउड्स वर वर सरकायला लागतात स्लोपच्या दिशेने. म्हणजे काय, तर हे क्लाउड्स इकडून आले, ठीक आहे, इकडून येत असताना काय होतं, हे या स्लोपवर अडकतात. ठीक आहे. मग आता अडकल्यामुळे काय होतं, बेसिकली हवा जी आहे ही कायम सरफेसला लागून वाहते. वारा जो असतो तो कायम सरफेसला लागून वाहतो. हा वारा या दिशेने वाहायला लागतो. यामुळे हे जे ढग अडून गेलेले आहेत हे वरवर सरकतात. जसजसे वर सरकतात तसतसे या क्लाउड्स मध्ये जे बाष्प गॅदर झालेलं आहे, या बाष्पाचं सांद्रीभवन होतं. सांद्रीभवनातून बेसिकली टेम्परेचर कमी होतं. टेम्परेचर कमी झाल्यामुळे काय होतं, या क्लाउडचा जो सॅच्युरेशन रेट आहे किंवा मग ज्याला आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणतो, ती 100% होते आणि त्यामुळे या भागामध्ये भरपूर असा पाऊस पडतो. हा आहे तुमचा पश्चिम किनारपट्टीचा भाग. ठीक आहे. सोपं आहे, कळलं. आता पुढे आपण जाणार आहोत, तो म्हणजे आता या घाटावर आपण बेसिकली पाऊस करत आहोत. ठीक आहे. यानंतरचा जो भाग आहे, या भागामध्ये काय होणार आहे, हे जे क्लाउड्स आहे ना, हे क्लाउड्स रिकामे होणार आहे. कारण की या भागात ऑलरेडी पाऊस पडून गेलाय ना, तर ह्या क्लाउड्स मध्ये जेवढं बाष्प होतं ते संपून गेलेलं आहे. आता काय होणार, या भागामधले क्लाउड्स जे असणार आहे ते कमी राहणार आहे किंवा याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण कमी राहणार आहे. त्यामुळे या भागात सडनली पावसाचं प्रमाण हे कमी होतं. या भागाला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतो. ठीक आहे. तर हा झाला तुमचा पर्जन्य छायेचा प्रदेश. यापुढे गेल्यानंतर काय होतं, नदीच्या मार्गामध्ये किंवा या पुढील मार्गामध्ये बेसिकली होतं असं, की नदीच्या खोऱ्यांमध्ये किंवा नदीच्या मार्गामध्ये जेवढा काही वॉटर प्लॅटफॉर्म या क्लाउड्सला भेटायला लागतो, तिथून हे क्लाउड्स बाष्प धरायला लागतात. ठीक आहे. म्हणजे या क्लाउड्समध्ये पुन्हा बाष्प हे यायला लागतं. ठीक आहे. आता बाष्प आल्यामुळे काय होतं, या क्लाउड्समध्ये पुन्हा बेसिकली सांद्रीभवनाचं प्रमाण वाढतं. ठीक आहे. म्हणजे काय, तर वाफेचं द्रवीकरणामध्ये जे रूपांतर असतं किंवा घनकरणामध्ये जे रूपांतर असतं ते होणं चालू होतं. यातून काय होतं, की बेसिकली एका पर्टिक्युलर टाइमला ह्या क्लाउड्समध्ये इनफ बाष्प साचतं. रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% होते आणि त्यामुळे ह्या भागामध्ये बेसिकली पुन्हा पाऊस पडायला लागतो. ठीक आहे. आणि जसजसं तुम्ही पूर्वेकडे जातात तसतसं हे पावसाचं प्रमाण पुन्हा वाढायला लागतं. परंतु जरी प्रमाण वाढत असेल तरी सुद्धा लक्षात घ्या, की जिथं लँड सरफेसला हवा समुद्राकडनं मिळते तितका बाष्प तुम्हाला लँडवरून मिळत नाही. त्यामुळे कंपॅरिझनचं करायला म्हटलं तर ह्या भागामध्ये तुम्हाला कायम ह्या भागाच्या तुलनेमध्ये जास्तच पाऊस पडलेला दिसतो. ठीक आहे. तर हे आहे बेसिकली मान्सूनचं प्रमाण आणि यातूनच घडतो बेसिकली तुमचा महाराष्ट्राचा हवामानाचा विभाग. आता जसं आपण म्हणतोय की जिथं कमी पाऊस पडतो ना, ते क्षेत्र आपल्याकडे दुष्काळ प्रवण किंवा कोरडवाहू क्षेत्र मानलं. ठीक आहे. तर आता आपण ह्याविषयी थोडक्यात डिटेलमध्ये बघायचा प्रयत्न करूया. आता आपल्याकडे बेसिकली जर पूर्ण जगाचा विचार केला तर साधारण 2 ऋतू मानले जातात. ठीक आहे. एक ऋतू जो आहे तो म्हणजे हिवाळा आणि दुसरा ऋतू म्हणजे पावसाळा, उन्हाळा. ठीक आहे. म्हणजे जगामध्ये साधारण फक्त 2च ऋतू आहे, उन्हाळा आणि हिवाळा. आता उन्हाळा आणि हिवाळा हे 2 ऋतू जरी असले तरी ह्या 2 ऋतूंच्या दरम्यानचा जो कालावधी असतो त्याला आपण ट्रान्झिशनल सीझन किंवा संक्रमण ऋतू असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे काय, तर जगाचा विचार केला आणि टेम्परेट झोनचा पर्टिक्युलरली विचार केला तर बेसिकली टेम्परेट झोन मध्ये काय होतं किंवा टेम्परेट झोनचा जाऊया, आपण आपल्याच काश्मीर किंवा हिमाचल प्रदेश वगैरे या एरियाचा विचार केला की या भागामध्ये काय होतं, की या भागामध्ये वेगळ्या प्रकारचे 4 ऋतू बघायला मिळतात. वेगळ्या प्रकारचे 4 ऋतू म्हणजे कोणते, इथं उन्हाळा असतो. ठीक आहे. त्यानंतर ऑटम असतो. ठीक आहे. ऑटम नंतर येतो हिवाळा, हिवाळ्यानंतर येतो स्प्रिंग आणि त्यानंतर पुन्हा येतो उन्हाळा. ठीक आहे. म्हणजे काय, तर स्प्रिंग मध्ये बेसिकली काय होतं इकडे,
की नवीन पालवी फुटायला लागते. ठीक आहे. आणि उन्हाळ्यामध्ये इकडे हिरवीगार झाडं बघायला मिळतात. आपल्याकडे मात्र परिस्थिती वेगळी आहे. आपल्याकडे काय होतं, की पावसाळ्यामध्ये झाडं हिरवीगार होतात. त्यानंतर हिवाळ्यामध्ये ही झाडं सस्टेन करतात. उन्हाळ्यामध्ये ह्या झाडाचं जर संगोपन करायचं किंवा ह्या झाडाला जिवंत राहायचं असेल, तर ही झाडं बेसिकली आपली जी पानं आहेत त्यांना जाळून टाकतात किंवा मग ज्याला आपण म्हणतो, की झाडून टाकतात, ज्यातून ही झाडं तुम्हाला निष्पर्ण अशी दिसतात. ठीक आहे? त्यामुळे इथं कंप्लीटली उलटं टाइपचं तुम्हाला क्लायमेट बघायला मिळतं. ठीक आहे. सो दिस इज बेसिकली ट्रॉपिकल टाइप ऑफ क्लायमेट. ट्रॉपिकमध्ये काय होतं, की बेसिकली तुमच्याकडे ऋतू कसे असतात, की इथं उन्हाळ्यामध्ये बेसिकली पानांची झड होते. ठीक आहे. पानं निर्माण होत नाही. पानं कधी निर्माण होतात? पावसाळ्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. आता पुढे जात असताना आपण बघणार आहोत एक एक ऋतू. ठीक आहे. म्हणजे काय, तर आपल्या भारतामध्ये ऋतू कसे असतात ते बघणार आहोत. आता ऋतू म्हणायला गेलं तर पहिला आपण सुरुवात करूया वर्षा ऋतूपासून. म्हणजे काय, मान्सून ऋतूपासून. ठीक आहे. मान्सूनचा कालावधी जो असतो तो साधारण 100 ते 120 दिवसांचा असतो. 100 ते 120 दिवसांचा म्हणजे साधारण जून ते मिड सप्टेंबर पर्यंत मान्सूनचा कालावधी हा धरला जातो. ठीक आहे. आता जून ते मिड सप्टेंबर पर्यंत जर म्हणायला गेलं तर महाराष्ट्रामध्येही त्याच दरम्यान पाऊस पडतो. अगेन बेभरवशाचा पाऊस आहे. पडला तर पडला, नाही तर नाही पडला. ठीक आहे. आता हा कालखंड आहे तुमचा बेसिकली मान्सूनचा. ठीक आहे. आता मान्सूनचा कालखंड असल्यामुळे काय होतं, बेसिकली मार्च नंतर अ, महाराष्ट्राचं तापमान वाढतं. महाराष्ट्राच्या आसपास काय होतं, बेसिकली तापमान जास्त राहिल्यामुळे काय होतं, इथं कमी प्रेशर झोन तयार होतो. कमी प्रेशर झोन तयार झाल्यामुळे काय होतं, वाऱ्यांची दिशा जी आहे ती तुमच्या राज्याकडे यायला लागते किंवा राज्याकडे म्हणण्यापेक्षा प्रदेशाकडे यायला लागते. यामुळे बेसिकली वारे हे समुद्रावरनं जमिनीकडे वाहायला लागतात, ज्यातून मान्सून हा तुमच्याकडे येतो. ठीक आहे. आता हा जो कालावधी आहे किंवा जो मान्सूनचा कालावधी आहे, या मान्सूनच्या कालावधीमध्ये जी तापमान कक्षा असते. तापमान कक्षा म्हणजे काय? कमाल आणि किमान या तापमानामधील फरक. म्हणजे काय? एका ठिकाणी समजा 20 डिग्री टेम्परेचर आहे आणि त्याच ठिकाणी रात्रीच्या वेळी 10 डिग्री टेम्परेचर असेल, तर त्यातील तापमान कक्षा म्हणजे किती राहणार आहे? ती म्हणजे 10 राहते. ठीक आहे. अदरवाईज एका ठिकाणी समजा 15 डिग्री टेम्परेचर आहे आणि त्याच ठिकाणी रात्रीच्या वेळेला सपोज 13 डिग्री टेम्परेचर असणार आहे. तर यातील तापमान कक्षा किती राहणार आहे? 2 राहणार आहे. ठीक आहे. मान्सूनच्या कालावधीमध्ये बेसिकली दैनंदिन तापमान कक्षा जी असते किंवा दैनिक तापमान कक्षा जी असते, ही तुम्हाला कमी बघायला मिळते. याचं कारण काय असतं? तर बेसिकली हवेमध्ये ह्युमिडिटी ज्याला आपण आर्द्रता म्हणतो, ही आर्द्रता भरपूर असते त्यामुळे. ठीक आहे. राज्याच्या अंतर्गत भागामध्ये मात्र ही ही जी ह्युमिडिटी असते ही स्पेसनुसार बदलत जाते किंवा जागेनुसार बदलत जाते. त्यामुळे ही तापमान कक्षा तुम्हाला जास्त बघायला मिळते. त्याच कंपॅरिझनमध्ये जर तुम्ही समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये बघितलं, समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये ह्युमिडिटी ही भरपूर असल्यामुळे काय होतं, या ठिकाणी तुम्हाला तापमान कक्षा जी आहे, ही कमी बघायला मिळते. ठीक आहे. म्हणजे काय, साधारण जर तुम्ही अंतर्गत भागामध्ये गेला, म्हणजे ह्या भागाचा जर विचार केला, तर ह्या भागामध्ये कमाल तापमान आणि किमान तापमान याच्यामध्ये साधारण 7 डिग्री सेंटीग्रेडचा फरक असू शकतो. परंतु त्याच कंपॅरिझनमध्ये जर तुम्ही किनारपट्टीचा विचार केला, तर किनारपट्टीमध्ये तुम्हाला साधारण फक्त 2 डिग्री सेंटीग्रेडचा कमाल आणि किमान तापमानामधला फरक बघायला मिळतो. ठीक आहे. आता हे झालं बेसिकली मान्सून कसे आले. मी तुम्हाला सांगितलं, की या ठिकाणी तुमचं लो प्रेशर झोन तयार होतं. लो प्रेशर झोन झाल्यामुळे वाऱ्यांची दिशा ही तुमच्याकडे यायला लागते. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत बेसिकली पाऊस कसा पडतो. ठीक आहे. आता पाऊस जो आहे हा साधारण 7 जुलैच्या आसपास पश्चिम भागातील कोकण किनारपट्टीवर यायला सुरुवात होते. ठीक आहे. आता हा पाऊस काय होतो, बेसिकली भरपूर समुद्रातून आल्यामुळे काय होतं, ह्या पावसाच्या ढगांमध्ये भरपूर असं बाष्प असतं. बाष्प भरपूर असल्यामुळे ह्या ठिकाणी धो-धो पाऊस बरसतो. बिकॉज इकडे एक बॅरियर आहे, ते म्हणजे तुमचा पश्चिम घाट. ठीक आहे. या बॅरियरमुळे या भागामध्ये प्रतिरोधाचा पाऊस सुरू होतो, ज्यामुळे या भागामध्ये भरपूर असा पाऊस पडायला लागतो. या पावसाला आपण मान्सूनचा स्फोट होणं असंही म्हणतो. या भागात कायम म्हणजे दरवर्षी भरपूर पाऊस पडत असतो. ठीक आहे. हे बेसिकली आहे तुमचं महाराष्ट्राचं पर्जन्य वितरण. ठीक आहे.
तुम्ही ह्या भागामध्ये बघू शकत असाल, ह्या भागामध्ये भरपूर पाऊस तुम्हाला बघायला मिळेल. त्या कंपॅरिझनमध्ये ह्या भागात आणि ह्या भागात थोडासा कमी म्हणजे साधारण स्वरूपाचा पाऊस तुम्हाला बघायला मिळतो. त्यानंतरचा जो भाग आहे, तो म्हणजे ह्या भागामध्ये तुम्हाला अतिशय कमी, त्यानंतर थोडासा जो डार्कर भाग आहे, त्या ठिकाणी कंपॅरेटिव्हली बरा आणि ह्या भागामध्ये तुलनेने याहून चांगला असा पाऊस बघायला मिळतो. मध्ये जी व्हाईट स्पेस तुम्हाला दिसत आहे, या ठिकाणी भरपूर कमी पाऊस तुम्हाला बघायला मिळतो. ठीक आहे. यामुळे यामध्ये नगर जिल्ह्यातील काही क्षेत्र येतं, सोलापूर, सांगली ह्या जिल्ह्यातीलही काही क्षेत्र येतं. ठीक आहे. तर हा आहे बेसिकली तुमचा पावसाळा. आता पावसाचा जर विचार केला, तर पावसाळ्यामध्ये ह्या ठिकाणी म्हणजे साधारण सावंतवाडीच्या आसपास एक आंबोली नावाचं ठिकाण आहे. आंबोली हे बेसिकली एका फनलच्या एरियामध्ये येतं. फनल म्हणजे या स्वरूपाच्या ठिकाणी बेसिकली आंबोली आहे. आणि या तिन्ही दिशांना बेसिकली घाट आहे. यामुळे काय होतं, की जे ढग येतात ते इकडे अडकून पडतात आणि अडकल्यामुळे या ठिकाणी राज्यातील सर्वात जास्त पर्जन्यवृष्टी ही नोंदवली जाते. ठीक आहे. आता आपण म्हणत आहोत, की बेसिकली इकडे भरपूर पाऊस पडतो. पण अगेन एक गोष्ट लक्षात घ्या, की महाराष्ट्रातील सगळ्याच ठिकाणी सारखा पाऊस पडत नाही. जसे मी तुम्हाला म्हटली, की महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला भरपूर पाऊस पडतो. तिथून पुढे जाताना पाऊस थोडा कमी-कमी होत जातो. रस्त्यामध्ये जे बाष्प येतं ते गॅदर करत जातात आणि त्याहून पुढे बऱ्यापैकी पाऊस पडायला लागतो. ठीक आहे. तर आता तसाच विचार केला तर महाराष्ट्रामध्ये नक्की पाऊस कसा पडतो हे आपण बघणार आहोत. आता महाराष्ट्रामध्ये जो बेसिकली पावसाळा आहे हा जस्ट सेकंड. महाराष्ट्रामधील जो पावसाळा आहे, त्या बाबतीत म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, की महाराष्ट्रात कसा कुठे-कुठे पाऊस पडणार आहे. तर पूर्वेकडचा भाग आणि त्यातही विदर्भाच्या पूर्व भागात चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये जर बघायला गेलं, तर ह्या भागामध्ये वनांचं प्रमाण भरपूर आहे. वनांचं प्रमाण भरपूर असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये बेसिकली 150 सेंटीमीटर पाऊस पडण्याचे चान्सेस असतात. त्याच कंपॅरिझनमध्ये जर तुम्ही पश्चिम किनारपट्टीचा भाग बघितला, तर पश्चिम किनारपट्टीच्या भागामध्ये साधारण 250 ते 300 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. परंतु त्याच लॉजिकनुसार जर तुम्ही आंबोली घाटाचा विचार केला, तर एकट्या आंबोली घाटामध्ये तुम्हाला 747 सेंटीमीटर इतका पाऊस नोंदवला जातो. ठीक आहे. अगेन महाबळेश्वर येथेही भरपूर पाऊस पडतो. साधारण 663 सेंटीमीटर सरासरी इतका पाऊस हा तुम्हाला महाबळेश्वरमध्ये बघायला मिळतो. ठीक आहे. त्यापुढे देन इतर जे भाग आहेत ते मोस्टली कोरडवाहू राहतात. त्या भागामध्ये पर्जन्य कमी असल्यामुळे होतं असं, की बेसिकली बाष्पधारण क्षमता जमिनीवरती क्लाउड्स जास्त धरत नाही. त्यामुळे अंतर्गत भागामध्ये पावसाचं प्रमाण हे किनारपट्टीच्या भागापेक्षा कमी असते. आता वर्षा ऋतूचं नक्की महत्व काय? आता अगेन एक गोष्ट लक्षात घ्या, की वर्षा ऋतूवरच बेसिकली आपल्याकडची शेती जी आहे ती अवलंबून आहे. आपल्याकडे हंगाम चांगला होण्यासाठी भरपूर पाऊस, पुरेसा पाऊस पडणं आवश्यक असतो. आजकालचं जर कंपॅरिझन केलं तर बेसिकली एकतर खूप पाऊस पडत आहे, अदरवाईज अजिबात पाऊस पडत नाही. यामुळे शेतीचे हंगाम बिघडत आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडील ज्या नद्या आहेत, या नद्या हंगामी नद्या आहेत. म्हणजे काय? या नद्या या नद्यांना बेसिकली पाण्याचा पुरवठा जो असतो हा जास्तीत जास्त पर्जन्यापासून होत असतो. जर पाऊस पडला नाही तर ह्या नद्या कोरड्या होतात. नद्या कोरड्या झाल्या म्हणजे धरण क्षेत्र कोरडं होतं. धरण क्षेत्र कोरडं झालं म्हणजे शेतीला पाणी मिळणं, जलविद्युत निर्मिती होणं, याशिवाय फिशिंग होणं, यासारख्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या अलाइड आहे याच्या किंवा पूरक आहे याच्या, या सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे वर्षा ऋतू किंवा मान्सून हा महाराष्ट्रासाठी भरपूर असा आवश्यक असा ऋतू आहे. ठीक आहे. तर हे आहे बेसिकली वर्षा ऋतू. वर्षा ऋतूचा जो हंगाम आहे तो हंगाम आपल्याकडे खरीप हंगाम म्हणून ओळखला जातो. या खरीप हंगामामध्ये तुम्हाला बेसिकली ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, भुईमूग, कापूस, तूर, भात इत्यादी पिकांची लागवड केलेली दिसते. ठीक आहे. आणि अगेन पावसावर डिपेंड करतं की तुमचं पीक कसं येणार आहे. ठीक आहे. तर हे आहे बेसिकली तुमचा मान्सून. त्यानंतरचा जो ऋतू आहे ज्याला आपण मान्सून रिट्रीटिंगचा कालखंड असा म्हणतो. म्हणजे काय?
या कालखंडामध्ये मान्सून जो आहे हा परत जायला. आता परत कसा जातो, तर अगेन आपण तीच डायग्राम काढूया जी आपण आता थोड्या वेळापूर्वी काढली होती. हा आहे तुमचा भारत, पृथ्वी आणि लेट मी जस्ट ड्रॉ दिस. हा आहे तुमचा विषुववृत्त, हा तुमचा कर्कवृत्त आहे आणि हा खाली आहे मकर वृत्त. ठीक आहे. आता हा जो मकर वृत्त आहे, या मकर वृत्तावर आपण काय बघितलं होतं की या भागामध्ये हाय प्रेशर झोन तयार झालेला होता. ठीक आहे. तर हे तुमचं मॅडागास्कर आयलंड आणि इकडे आहे इंडिया. आता काय होतंय की बेसिकली भारतावर दक्षिणायन सुरू होतं. भारतावर म्हणण्यापेक्षा उत्तर गोलार्धामध्ये उत्तर गोलार्धामधून जो उत्तरायणामधून सूर्य वर गेलेला असतो, तो सूर्य किंवा सूर्याची किरण सरळ पडत असतात. ते किरण आता बेसिकली खाली खाली सरळ पडायला लागतात. म्हणजे काय, पृथ्वीचा जो उत्तरेकडचा भाग आहे तो सूर्यापासून थोडासा दूर जाणार. ठीक आहे. यामुळे काय होणार आहे की या भागामध्ये जी सूर्यकिरण आहे ही सरळ पडणार नाही, तर अँग्युलर फॉर्म मध्ये पडणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय, तर ह्या भागाचं टेम्परेचर हे आता कमी कमी व्हायला लागणार आहे. त्याच वेळी तुमचा जो दक्षिणेकडचा भाग आहे तिकडे दक्षिणायन सुरू झाल्यामुळे काय होतंय की हा जो भाग आहे हा सूर्याच्या जवळ जायला लागणार आहे. सूर्याच्या जवळ गेल्यामुळे काय होतं, या भागामध्ये टेम्परेचर वाढायला लागणार आहे. टेम्परेचर वाढत आहे म्हणजे या भागामध्ये जिथं हाय प्रेशर झोन तयार झाला होता त्याच भागामध्ये आता लो प्रेशर झोन तयार झालेला आहे. वरच्या भागामध्ये ऑन कॉन्ट्ररी तुमचा जो लो प्रेशर झोन होता त्या ठिकाणी टेम्परेचर ड्रॉप व्हायला लागल्यामुळे या भागात तुम्हाला हाय प्रेशर झोन तयार झालेला दिसतो. आता हाय प्रेशर झोन तयार झालेला दिसल्यामुळे काय असतं की बेसिकली इकडे जे मान्सूनचे वारे घुसत होते, हे मान्सूनचे वारे सडनली दक्षिणेकडील भागामध्ये वळतात आणि ते जमिनीवरनं समुद्राकडे फेकायला लागतात. याच कालावधीला आपण शरद ऋतू किंवा मान्सून रिट्रीटिंगचा कालावधी असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे काय, ते बेसिकली भारतामधून जे मान्सून वारे आलेले असतात ते आल्या त्याच मार्गाने आता परत जायला लागले. ठीक आहे. आता ह्या ऋतूमध्ये काय होतं की बेसिकली सडनली टेम्परेचर जे आहे हे राईज व्हायला लागतं. ठीक आहे. पण राईज व्हायला लागतं तर का राईज व्हायला लागतं, इट्स नॉट बिकॉज की सनरेज आता आपल्याकडे सरळ येतात त्यामुळे नाही, तर बेसिकली जे क्लाउड्स असतात किंवा जी आर्द्रता असते ही सडनली कमी व्हायला लागते. त्यामुळे काय होतं की जी सूर्यकिरण येतात तर सूर्यकिरणांना कोणताही अडथळा न मिळाल्यामुळे काय होतं की दिवसाचं तापमान हे सडनली वाढायला लागतं. परंतु त्याच वेळेला दक्षिणायन सुरू झाल्यामुळे उत्तर भाग जो आहे हा सूर्यापासून लांब जातो. यामुळे होतं असं की रात्रीचं तापमान हे तुम्हाला सडनली कमी झालेलं दिसतं. म्हणजे काय, बेसिकली आपला ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला सगळ्यांना माहितीये दिवसा कडाक्याची गरमी लागते, परंतु रात्री सडनली छान कूल ब्रीज तुम्हाला बघायला मिळते. ठीक आहे. कडाक्याची थंडी नाही म्हणता येणार, पण थंडावा तुम्हाला जाणवतो. ठीक आहे. या ब्रीजला आपण बेसिकली ऑक्टोबर हीट म्हणायला लागतो. म्हणजे काय, बेसिकली आता महाराष्ट्रामध्ये थंडी यायला सुरुवात झालेली. ठीक आहे. आता ह्या कालावधीमध्ये जी तापमान कक्षा असते, ही तापमान कक्षा बेसिकली होते असं की एकदम विषम व्हायला लागते. म्हणजे काय, तर आणि त्यातही विषम कुठे होते सर्वात जास्त, ह्या भागामध्ये. ठीक आहे. विषम होण्याचं कारण असं असतं की आर्द्रता कमी झाल्यामुळे काय होतं, दिवसा सूर्य ह्या भागाला तापवतो आणि तुम्हाला माहित असेल जमीन लवकर तापते, लवकर थंड होते. दिवसा सूर्य ह्या भागाला तापवतो आणि रात्रीच्या वेळेला जमीन लवकर थंड होते. त्यामुळे ह्या भागामध्ये तुम्हाला विषम स्वरूपाची दैनिक तापमान कक्षा बघायला मिळते. म्हणजे काय, तर बेसिकली या भागामध्ये जर दिवसा तापमान हे 30 डिग्री असेल तर रात्री सडनली ते ड्रॉप होऊन 15 ते 20च्या दरम्यान राहतं. ठीक आहे. ऑन एन एव्हरेज सांगते मी, इट्स नॉट, डोंट टेक इट लिटरली. लेकिन ऑन एन एव्हरेज तुम्हाला इतका डिफरन्स कमाल आणि किमान तापमानामध्ये दिसायला लागतो. ठीक आहे. त्याच वेळेला तुमचा जो कोकणचा किनारपट्टी आहे ना, तर कायम लक्षात ठेवा, जिथे जिथे समुद्र असतो किंवा जिथे जिथे समुद्राचा प्रभाव असतो त्या ठिकाणी तापमान कक्षा जी असते ती कायम स्थिर असते, ज्याला आपण समतापमान कक्षा असं म्हणतो. आता कोकणला काही घेणं नाही किंवा पश्चिम किनारपट्टीला काही घेणं नाही, हिवाळा असो, उन्हाळा असो, उत्तरायण असो, दक्षिणायन असो. या ठिकाणी तापमान हे जास्तीत जास्त इन्फ्लुएन्स होऊन, म्हणजे जर टेम्परेचर ड्रॉपचा विचार केला तर टेम्परेचर ड्रॉप होऊन 20 पर्यंत येतं. ठीक आहे. तापमान कक्षेमध्ये फारसा फरक पडत नाही बिकॉज
ह्युमिडिटी ही जास्त असते. ठीक आहे, ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे तुमच्या पश्चिम किनारपट्टीच्या किंवा कोणत्या साधारण जर भारताचा विचार केला, एकच मिनिट आय जस्ट ड्रॉ इट. भारताचा जर विचार केला तर भारताच्या ह्या भागामध्ये तुम्हाला हिवाळा ॲज सच जाणवत नाही. ठीक आहे, कारण ह्या भागामध्ये आर्द्रतेचं प्रमाण हे खूप जास्त असतं. ठीक आहे, कारण समुद्र किनार हा खूप जवळ आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूयात बेसिकली ह्या सीझन मध्ये नक्की होतं तरी काय. तर आता आपण शरद ऋतू म्हणतोय. शरद ऋतू म्हणजे जर तुम्ही वरचा आढावा घेतला तर बेसिकली दिस इज युअर ऑटम. ठीक आहे, तर दिस इज युअर ऑटम सीझन. आता ऑटम सीझन मध्ये इथं पानझड होत नाहीये. पानझड कधी होणार आहे आपल्याकडे समर मध्ये. ठीक आहे, तर ऑटम ऋतूमध्ये तुम्हाला हा जो फरक आहे हा थोडासा जास्त जाणवायला लागतो. ठीक आहे, पावसाळ्यापेक्षा जास्त जाणवायला लागतो. आता या ठिकाणी आपण बघितलं वायुभार कसं झालेला आहे, कमी झालेला आहे, म्हणजे जास्त झालेला आहे. म्हणजे काय, इथे थंडावा आल्यामुळे काय होतं, जमीन लवकर थंड होते. थंड झाल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला हाय प्रेशर झोन किंवा जास्त दाबपट्टा बघायला मिळतो. ठीक आहे, तर यातून तयार झाला तुमचा बेसिकली पोस्ट मॉन्सून किंवा मॉन्सून रिट्रीटिंगचा कालखंड, ज्याला आपण शरद ऋतू म्हणतोय. ठीक आहे, आता शरद ऋतूमध्ये काय होतं की बेसिकली फारसा पाऊस पडत नाही, कारण की जे क्लाउड्स येतात किंवा जे वारे येतात ते जमिनीवर येतात. ठीक आहे, आणि मी तुम्हाला म्हटले की जमिनीवर कितीही वारे वाहू दे, बाष्पधारण क्षमता ही लिमिटेडच राहते. ठीक आहे, बाष्प कमी असल्यामुळे काय होतं की ह्या क्लाउड्समुळे फारसा पाऊस पडण्याचे चान्सेस नसतात. परंतु तरीही महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये, ठीक आहे, पूर्व भाग म्हणजे कोणता, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यामध्ये तुम्हाला साधारण 15 सेंटीमीटर पाऊस या वारांपासून पडलेला दिसतो. ओके, आणि त्याच भागामध्ये इतर भाग जो आहे, या इतर भागामध्ये तुम्हाला साधारण 5 सेंटीमीटरच्या आसपास पाऊस पडतो. परंतु तरीही लक्षात घ्या की ह्या कालावधीमध्ये फारसा पाऊस पडत नाही. ठीक आहे, आता गेल्या वर्षीचं जे कंपॅरिझन केलं तर गेल्या वर्षी हे साधारण जानेवारी पर्यंत मान्सून रिट्रीटच होत होता. ठीक आहे, तर गेल्या वर्षीला आपण कन्सिडरच करायला नको आणि हे वर्ष पण तसं कन्सिडर करण्यासारखं राहिलेलंच नाहीये. परंतु तरी सुद्धा लक्षात आलं असेल की मान्सून कसा राहतो. ओके, मान्सून आता जातोय. ठीक आहे, आता मान्सून जातोय. या ह्या ऋतूमध्ये काय होणार आहे, बेसिकली आर्द्रतेचं प्रमाण जे आहे हे कोस्टल एरियामध्ये जास्त आर्द्रतेचं प्रमाण हे कोस्टल एरियामध्ये जास्तच राहणार आहे, परंतु बाकीच्या भागामध्ये कमी राहणार आहे. त्यामुळे ह्या भागामध्ये तुम्हाला उष्णता जाणवायला लागते. ठीक आहे, आणि कोस्टल एरियामध्ये साधारण 60 ते 80 असतं आणि राज्याच्या इतर भागामध्ये 60च्या आसपास तुम्हाला आर्द्रता ही बघायला मिळते. शरद ऋतूचं जे महत्व आहे ते म्हणजे रब्बीचा अर्ली प्रिपरेशनचा जो पिरियड असतो, तो हा म्हणजे तुमचा शरद ऋतू. ठीक आहे, त्यामुळे बेसिकली गहू, हरभरा ही जी रब्बी पिकं आहे, याची पूर्वतयारीचा हा कालखंड म्हटला तरी आपण चालू शकतो. ठीक आहे, त्यानंतर नंतरचा ऋतू आहे तो म्हणजे आपला हिवाळा, जो आता चालू आहे. ठीक आहे, आता हिवाळा म्हटलं की बेसिकली काय होतं की बेसिकली उत्तरेकडच्या भागामध्ये किंवा कर्कवृत्तावर सूर्यकिरणं ही लांब लांब पडतात. लांब पडल्यामुळे उत्तरेकडचा भाग हा थंड राहतोय. ओके, थंड राहिल्यामुळे काय होतं की बेसिकली वरच्या भागामध्ये, भारताच्या वरील भागामध्ये हाय प्रेशर झोन तयार झालेला असतो. त्याच वेळेला खाली कुठेतरी जिथं समर असणार आहे तिकडे लो प्रेशर असणार आहे. त्यामुळे या ऋतूमध्ये जमिनीवरून हवा ही खाली जात असते किंवा जमिनीवरून हवा ही समुद्राकडे फेकली जात असते. त्यामुळे होतं असं की ही हवा जी असते ही कोरडी असते. ठीक आहे, त्याचप्रमाणे या भागामध्ये तापमान कमी असल्यामुळे हा जो वारा असतो हा थंडावा खालपर्यंत घेऊन येतो. ठीक आहे, तुम्ही मस्ट बी ऐकलं असणार आहे की जेव्हा काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होते किंवा दिल्लीमध्ये सडनली टेम्परेचर ड्रॉप होतं, त्यावेळेला बऱ्याचदा आपल्याकडेही टेम्परेचर हे कमी जास्त होतं. ठीक आहे, याचं कारण जे वारे येत आहेत ते उत्तरेकडनं दक्षिणेकडे येतात. ठीक आहे, त्यामुळे तिथला कोणताही टेम्परेचर मधला डिफरन्स हा तुमच्याकडे डिफरन्स बनवून आणतो. ठीक आहे, तर बेसिकली जमिनीवरनं समुद्रात वारे जात असल्यामुळे इथं आर्द्रता कशी होणार आहे, कमी होणार आहे. त्यामुळे हे वारे कसे असतात, शुष्क असतात. त्यामुळे बघा विंटरमध्ये कोल्ड क्रीम भरपूर वापरतात. ठीक आहे, दॅट्स बिकॉज ऑफ दॅट. ठीक आहे, आर्द्रता कमी आहे, बाष्प नाहीये त्याच्यामध्ये, त्यामुळे
या सीझन मध्ये ड्रायनेस फार येतो, त्यामुळे आपण काय करतो, कोल्ड क्रीम, तेलाचा मसाज वगैरे करतो. ठीक आहे, तर हा आहे तुमचा शीत ऋतू, की ज्याला आपण हिवाळा असं म्हणतो. आता हिवाळ्याचे फीचर्स काय काय ते बघूया. आता हिवाळ्याचे फीचर्स ना आपल्याला 2 स्टँडवर बघावे लागतात. 2 स्टँडवर का बघावे लागतात? तर बेसिकली पहिला स्टँड जो आहे हा तुमचा किनारपट्टीचा भाग. ओके, हा जो किनारपट्टीचा भाग आहे ना, इथं काही केलं हिवाळा जाणवत नाही. म्हणजे मुंबईमध्ये आजकाल थोडंफार जाणवतो, रादर कोकणामध्ये आता थोडंफार जाणवायला लागलेलं आहे. परंतु यू मे कॉल इट ॲज क्लायमेट चेंज, पण ॲज सच हिवाळा नसतो. ओके, यू जस्ट गेट लिटल कूल ब्रीज. ओके, परंतु तरी सुद्धा हिवाळा नाही म्हणता येणार. अगदी कुडकुडणारी थंडी वगैरे काही वाजत नाही. ठीक आहे, त्याच कंपॅरिझन मध्ये तुमचा जो पश्चिम घाट क्रॉस केल्यानंतरचा जो पार्ट आहे, त्या पार्टमध्ये सडनली टेम्परेचर जे आहे ते कॉन्ट्रास्ट व्हायला लागतं. कॉन्ट्रास्ट म्हणजे काय? ते बेसिकली उन्हाळ्यामध्ये ह्या भागामध्ये जर अराउंड 40-45 टेम्परेचर असेल, तर सडनली हिवाळ्यामध्ये जाऊन हे 4, 5 किंवा 5 to 10 च्या दरम्यान अडायला लागतं. ठीक आहे, सरासरी जर म्हणायला गेलं तर हे तापमान साधारण 10 ते 12 सेंटीग्रेड इतकं असतं, जे उन्हाळ्यामध्ये अराउंड 40 to 45 पर्यंत पोहोचतं. ठीक आहे, ही विषमता तुम्हाला या कालावधीमध्ये दिसायला लागते. या कालावधीमध्ये जी दैनिक तापमान कक्षा असते, ही दैनिक तापमान कक्षा बेसिकली होतं असं, की कमाल आणि किमान तापमानामध्ये भरपूर फरक तयार होतो. म्हणजे काय, दिवसा जर साधारण 12-13 डिग्री टेम्परेचर असेल, तर रात्री सडनली ड्रॉप होऊन ते 1-2 डिग्री पर्यंत पण जातं. परंतु हे कुठे होतं? या अंतर्गत भागामध्ये होतं. म्हणजे काय, पठारी भागामध्ये होतं. परंतु कोस्टल एरिया अगेन कुछ लेना देना नहीं है. ठीक आहे, या एरियामध्ये टेम्परेचर आहे तसंच राहतं. साधारण ही तापमान कक्षा 2-3 डिग्रीने बदलत राहते. ठीक आहे, तरी अगेन मी म्हटले की आजकाल थोडासा फरक पडायला लागलेला आहे, पण सिन्स आय नो फारसा फरक पडत नाही. अगदी स्वेटर विटर घालण्याची तर कधीच गरज पडलेली नाही. मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, तर हे आहे बेसिकली दैनिक तापमान कक्षा. आता हा जो हंगाम आहे, हा हंगाम म्हणजे हिवाळ्याचा हंगाम म्हणजे रब्बीचा हंगाम. या भागामध्ये बेसिकली पाऊस पडणार नाही. ह्या सीझन मध्ये पाऊस फारसा पडत नाही. कारण की वारे कसे आहेत? कोरडे आहेत. लक्षात ठेवा, या सीझन मध्ये कोरडे वारे वाहतात. आणि जर लक्षात राहत नसेल तर एवढंच लक्षात ठेवा, विंटरमध्ये कोल्ड क्रीमची ऍड काय? ठीक आहे, तर आता वारे कोरडे असल्यामुळे काय होतंय, की बेसिकली ड्रायनेस येतोय, एवढंच लक्षात ठेवायचं, बिकॉज ह्युमिडिटी ही कमी झालेली आहे. ठीक आहे, आता शीत ऋतूचं जे महत्व आहे, दॅट इज फॉर युअर रब्बी क्रॉप, किंवा ज्याला आपण रब्बी क्रॉप म्हणतो, त्यासाठी बेसिकली शीत ऋतू किंवा हिवाळा हा फार महत्वाचा आहे. याचं कारण असं आहे, की एकतर या ठिकाणी ह्युमिडिटी कमी असल्यामुळे काय होतं, ह्युमिडिटी आणि क्लाउड्स कमी असल्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश येतो, आणि सूर्यप्रकाश हा इसेन्शियल आहे काही क्रॉपसाठी. ठीक आहे, म्हणजे काय, तर बेसिकली ह्या ऋतूमध्ये तुम्हाला स्वच्छ सूर्यप्रकाश मिळणार आहे. यामुळे काय होतं, बेसिकली पिकाला वाढीसाठी भरपूर असा इनफ सूर्यप्रकाश मिळत आहे. यामुळे अगेन हिवाळ्यामध्ये दव पडतं. ठीक आहे, आणि दव हे रब्बी पिकांसोबतच तुमच्या खरीप पिकांनाही उपयोगात असतं. ठीक आहे, आता त्यानंतरचा जो ऋतू आहे तो म्हणजे उष्ण ऋतू, म्हणजे उन्हाळा. आता उन्हाळा जो असतो ना, हा म्हणजे बेसिकली महाराष्ट्रामध्ये इथे अगेन तुम्हाला 2 स्टँड बघावे लागतात. पहिला स्टँड म्हणजे कोकण. कोकण म्हणण्यापेक्षा आपण पश्चिम किनारपट्टीचा भाग म्हणूया. या पश्चिम किनारपट्टीच्या भागामध्ये अगेन मी सांगितलं, की ह्या भागामध्ये आता हा लो प्रेशर झोन तयार व्हायला लागतो. लो प्रेशर झोन का तयार होतं? या भागाचं टेम्परेचर वाढायला लागतं, कारण ह्या भागामध्ये काय होतंय, तर बेसिकली सूर्य आता सरळ-सरळ येत चाललेला आहे. ठीक आहे, आता सूर्य सरळ-सरळ येत चालल्यामुळे काय होतंय, या भागामध्ये लो प्रेशर झोन तयार होतं. त्यामुळे समुद्रावरचे वारे हे या भागामध्ये वाहायला लागतात. ठीक आहे, या भागामध्ये वाहायला लागल्यामुळे काय होतं, की या भागामध्ये उष्णता जी असते ही सडनली वाढायला लागते. आता उष्णता वाढते आहे बिकॉज सूर्यकिरण सरळ पडते. ठीक आहे, यामुळे हा जो भाग आहे, या भागामध्ये सडनली ह्युमिडिटी ही फार वाढायला लागते. याचं कारण बाष्पीभवनाचा दरही वाढतो. ठीक आहे, आता अंतर्गत भागामध्ये फारसा पाण्याचा पृष्ठभाग नसल्यामुळे काय होतं, या भागाची ह्युमिडिटी ही कमीच राहते. यामुळे ह्या भागामध्ये चटका लावणारा उन्हाळा तुम्हाला बघायला मिळतो. का? ह्युमिडिटी कमी असल्यामुळे. अगेन कोकणामध्ये किंवा मुंबईमध्ये जर कोणी राहत असेल, तर मुंबईमध्ये उन्हाळ्यामध्ये गरम नाही होत, परंतु घाम भरपूर येतो.
ठीक आहे. चिपचिपापण जो असतो दॅट इज बिकॉज ऑफ ह्युमिडिटी आणि ह्युमिडिटी तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करत असते. त्याच वेळेला जर तुम्ही अंतर्गत भागात म्हणजे पश्चिम घाट ओलांडून ह्या भागात गेला तर तुम्ही एक दिवस जरी बाहेर राहिला तरी तुमची स्किन टॅन होते. ओके, कारण ह्युमिडिटी तुम्हाला प्रोटेक्ट करत नाहीये, कारण ह्युमिडिटी ही कमी राहणार. ठीक आहे. आता ह्या भागामध्ये तापमान कक्षा जी असते ही सडनली खूप जास्त वाढते. तापमान कक्षेमधला फरक जो आहे हा सडनली वाढायला लागतो आणि वाढल्यामुळे काय होतं की बेसिकली दिवस रात्रीच्या तापमानामध्ये भरपूर बदल होतो. आता आपण हा चार्टच बघूया. ठीक आहे. ह्या चार्टनुसार मुंबईचं कमाल तापमान हे साधारण 32.7 होतं. ठीक आहे. आणि किमान तापमान 26.7 होतं. यामुळे दैनिक तापमान कक्षा किती झालेली आहे? 6 डिग्री. त्याच कंपॅरिझन मध्ये जर तुम्ही इनसाइड मध्ये बघितलं किंवा अंतर्गत भागात बघितलं तर हे दुपटीपेक्षा जास्त आहे. ही दैनिक तापमान कक्षा बघा, ही दुपटीपेक्षा जास्त आहे. ठीक आहे. कोस्टल भागामध्ये इन कॉन्ट्ररी तुम्हाला ही तापमान कक्षा ही कमी दिसते. त्यामुळे कायम लक्षात घ्या, उन्हाळा हिवाळा असो किंवा पावसाळा असो, दिवस असो रात्र असो, मुंबईकडच्या लोकांना किंवा कोकणातील लोकांना फारसा फरक जाणवत नाही. ठीक आहे. बिकॉज एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ह्युमिडिटी, आर्द्रता. ठीक आहे. दॅट्स इट. आणि अंतर्गत भागात बघा तुम्हाला 14.8 ऑलमोस्ट दुप्पट 12 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. त्यामुळे ही दैनिक तापमान कक्षा जी आहे ही जास्त आहे. ठीक आहे. तर हे आहे बेसिकली तुमचा उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये ह्या भागामध्ये हाय प्रेशर झोनऐवजी लो प्रेशर झोन तयार होतो. त्यामुळे होतं असं की हे जे वारे असतात हे वारे आपले डिरेक्शन बदलतात आणि त्यामुळे होतं असं की खारे वारे, समुद्रावरचे खारे वारे जे आहे हे तुमच्याकडे व्हायला लागतात. रात्रीच्या वेळेला अगेन उलटी परिस्थिती होते. यामुळे तुम्हाला या दिवसांमध्ये खारे वारे, मतलई वारे हे भरपूर वाहताना दिसतात. ऍटलिस्ट फॉर इन कोकण किनारपट्टी. ठीक आहे. पर्जन्यमान जे आहे हे भरपूर कमी असतं, पण तरी सुद्धा कोकणच्या भागामध्ये तुम्हाला दक्षिण महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली म्हणाव्या वळव्याचा पाऊस पडतो. ठीक आहे. आणि बेसिकली हा आंब्याचा सीझन असल्यामुळे यांना आपण आम्रसरी असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. परंतु हा पाऊस म्हणजे असा फार पाऊस नसतो, पण हा पाऊस जो असतो ना असा एकदम फुल ऑन बँड बाजा लेके आता है. ठीक आहे. तर बँड बाजा घेऊन म्हणजे लिटरली लाइटनिंग आणि क्लाउड बर्स्टिंग वगैरे सारखा हा प्रकार असतो. परंतु हा कसा माहिती का संध्याकाळच्या वेळेला पडतो. आणि अगेन हा जो सीझन असतो ना, या सीझनच्या आसपासच्या आसपासच्याच पिरियडमध्ये आपल्याकडे आजकाल ॲटलीस्ट जर म्हणायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ह्या सीझनमध्ये भरपूर असे हेलस्टॉर्म्स बघायला मिळतात. हेलस्टॉर्म म्हणजे गारा बघायला मिळतात. ठीक आहे. तर हाच तो सीझन असतो जेव्हा ह्या प्रकारच्या कंडिशन्स तयार होतात. ठीक आहे. तर हे आहे बेसिकली तुमचे सीझन. पर्जन्याचा जर वितरणाचा विचार केला तर मी अगेन सांगितलं की तुमच्या पश्चिम किनारपट्टीला सर्वात जास्त पाऊस पडतो. जसा पाऊस तुमचा पश्चिम घाटावर होतो त्याच पद्धतीचा पाऊस हा तुमच्या पूर्व भागामध्ये होतो. उर्वरित भागामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे, पर्जन्याचं प्रमाण आहे हे बऱ्यापैकी कमी आहे. ठीक आहे. तर हे आहे बेसिकली तुमचं पर्जन्याचं वितरण. आता आपण बघूयात बेसिकली महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण प्रादेशिकरित्या कसं आहे. तर अधिकतम पावसाचा प्रदेश जो आहे हा म्हणजे कोकण, सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील उताराचा जो भाग आहे आणि सह्याद्रीचा घाट माथाचा जो भाग आहे या भागामध्ये तुम्हाला अधिकतम पावसाचा प्रदेश बघायला मिळतो. या भागामध्ये साधारण सरासरी 2000 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. त्यातही आंबोली या ठिकाणी तुम्हाला 747 सेंटीमीटर इतका पाऊस बघायला मिळतो. ठीक आहे. साधारण पावसाच्या प्रदेशामध्ये बेसिकली पूर्वेकडे सह्याद्रीच्या पूर्वेकडील उताराचा भाग, पायथ्याचा भाग, याशिवाय पूर्व महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ व अमरावती या जिल्ह्यांचा समावेश झालेला दिसतो. याच पद्धतीने उत्तर महाराष्ट्रामधील धुळे या जिल्ह्याचा, त्याच पद्धतीने नंदुरबार जिल्ह्यातील पश्चिम व उत्तरेकडचा भाग, नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भाग हा जो आहे हा साधारण पावसाचा प्रदेश समजला जातो. ठीक आहे. त्यानंतर न्यूनतम पावसाचा प्रदेश. न्यूनतम पावसाचा प्रदेश म्हणजे बेसिकली जिथं पर्जन्याचे जे प्रमाण आहे हे 50 सेंटीमीटरहून कमी असतं.
आता 50 सेंटीमीटर कमी का असतं? बेसिकली मी तुम्हाला म्हटली, की हा जो प्रदेश आहे, हा तुमचा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये महाराष्ट्रातील कोणते भाग येतात? तर बेसिकली सातारा आणि सांगली ह्या जिल्ह्यांचा पूर्वेकडील भाग, सोलापूर जिल्हा, अहमदनगर जिल्हा, मराठवाडा व खानदेशाचा बऱ्यापैकी भाग हा तुमचा न्यूनतम पावसाच्या प्रदेशामध्ये येतात. या प्रदेशामध्ये तुम्हाला बाभूळ किंवा काटेरी वनस्पतींचं प्रमाण हे अतिरिक्त दिसते. ठीक आहे. त्याच पद्धतीने ह्या भागामध्ये बेसिकली गवताळ वर्णीय पिकं जी आहेत ही तुम्हाला घेता येतात. कारण की बेसिकली पाऊस कमी आहे आणि कमी पावसाच्या प्रदेशामध्ये अशीच पिकं सर्व्हाइव्ह होऊ शकतात. हा आहे बेसिकली तुमचा पर्जन्याचं वितरण. हे झालं बेसिकली महाराष्ट्राचं हवामान. पुढील भागामध्ये आपण या हवामानाला प्रभावित होऊन महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची वन्यसृष्टी निर्माण झालेली आहे याचा आढावा घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.